नमस्कार, हांव पेक्षा देसाई आणि तुम्ही पळयतात न्यूज डेली। गेल्या 10 वर्सां जाली प्रियोळ मतदारसंघाचो आमदार मिस्टर गोविंद गावडे त्या वाठारांत सगळी कामां करीत आसा। पूण तेच्या पयलीं थंय कोण आसलो तेणे कसली कामां केल्ली मात थंय दिश्टी पडना। सादें उदक सुद्दां त्या लोकांक पावनासलें। पूण आतां ही 10 वर्सां जाली थंय बरें इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाल्लें आसा। पूण कांय लोक असे आसा जे फाटीकोड असले त्यांच्या पावलार पावल दवरून चलता, ज्यांनी फक्त सत्तेची गरमी घेतली आणि फक्त खुर्च्यो गरब केल्यो। आयज मिडिया कडेन उलयतना मिस्टर गोविंद गावडे हाणें लोकांकडे अपील केला की रमेश भोसले हाका मोठ्या प्रमाणात निवडून हाडपाचे आणि लोकांनी दिल्लो कौल। कारण बरेचशे पावटी लोकांक खबर आसा फाटले 10 वर्सां हांव येवचे पयलू कांय जावं नाशिल्लें, तरी आसतना लोकांक विचार ना का कितें हो एक प्रश्नचिन्ह बरेचशे पावटी निर्माण जाता। इतले सगळे इन्फ्रास्ट्रक्चर ह्या 10 वर्सांक निर्माण करून सुद्दां आज बरेचशे लोक त्याच पांयाचेर वतात आणि जेणीन फक्त सत्तेचो आस्वाद घेतलो, सत्तेची गरमी घेतली, पण लोकांक सगळे थंड करून उडयले। तरी आसतना लोकूच ताका जबाबदार आसात काय ते थंड जावपा खातीर हे लोकांनी विचार करपाची गरज आसा। आमी कामां करणारे लोक, हांगा जे सगळे पंच सदस्य जे आसात, सरपंच म्हजे आसात आणि म्हजे कार्यकर्ते जे आसात त्या लोकांच्या घरदाराक आणि सुखदुःखात सहभागी जाणारे। आमी खुर्चे खातीर केन्ना काम केलें ना, सत्ता सांबाळपाक जाय म्हणून आमी प्रिन्सिपला कडेन केन्ना कॉम्प्रोमायज केलें ना आनी केन्नाय करपाय ना। हेवूय आमचो तितलेच आमी प्रिन्सिपलवादी तत्ववादी लोक जावन आसात। आणि म्हणूनच हांव मागतलों की आज तुमच्या माध्यमांतल्यान आज जिल्हा पंचायत रमेश भोसले आसात, म्हजे सरपंच आसात, ह्या सगळ्यांनी डेडिकेशन दिवन आज लोकांची सेवा करपा खातीर हिरीन प्रयत्न केला। बाकीचे आज हांगसरल्यान थंय जे वतात पयलीं तांच्यांनी फक्त आपली खुर्ची आणि थंय केली येणावळ कितें येतली हेजेरूच चड लक्ष दवरलेले आसात। आणि सगळे आमचे माझ्या मार्शेल, बेतकी, वळवय, सावयवेरें भागांतले सगळे लोकांक हांव आव्हान करपाक, आमकां जर गुलामगिरीत जर पत्करपाक जर जाय, निंदेपणात जर पत्करपाक जर जाय जाल्यार आमचे कडेन आनी पर्याय ना। आमी बेस्ट आमी आज लोक तुमच्या मुखार दिल्ले आसात जे स्वाभिमानी आणि अभिमानी, ज्यांचो कोणो म्हणटा तो केन्नाच बावगोवपाना, ताठमाने जगतले, पण लोकांची सेवा करपा खातीर कोणाचे मुखार बावगोवपाना ही आमची शिकवण जावन आसात। आमचे सगळे वाघ वाघिणी आज ह्या मतदारसंघान काम करता आसतना, कार्यकर्ते काम करता आसतना त्यांच्या हांव सगळें क्रेडीट तांकां दितलो। अशेच तरेचे बारीक प्रोजेक्ट्स जे आज आसात ते मुखार व्हरपा खातीर रमेश भोसलेच्या माध्यमांतल्यान सुद्दां मुखार व्हरपा खातीर परत एकदां रमेश भोसलेक एक संदी दिवची अशें हांव म्हज्या बेतकी खांडोळच्या सगळ्या ग्रामस्थांक, मतदारांक हांव आव्हान करतलो। हांव तुमच्या मुखार येतलोच, रमेश भोसले तुमच्या घरादारांनी येतलोच, पूण हेजो अर्थ अशें न्ही कोण तरी पाकिटां घेवन येतात। बरेचशा जाणांनी पयलू पाकिटां घेतिल्लीं, पूण पाकिटां घेवन आज तेंची सपाट जाल्ले आसात, नांव ना, इज्जत ना, अब्रू सगळी दावा लायिल्ले आसात। आणि म्हणून हांव म्हणटलो राजकारण हे मर्यादीत करचें आणि आमी हांगसर जे आयिल्ले आसात ते राजकारणाची डायनेस्टी जी आसा ती बदलपा खातीर आयिल्ले आसात। आणि म्हणूनच आज बदल त्याच खातीर घडिल्लो आसात फाटल्या 2017तल्यान की नवें कितें करपा खातीर। आत्तां म्हाका एकटो फोन करतालो, आमचो विरोधकूय आशिल्लो, तेवूय सांगता, पूण तुजें जें काम जें आसा, तुमचें जें काम जें आसात ते काम ताका तोड ना हे आज विरोधक उलोवपाक लागिल्ले आसात। आणि हांव म्हणटलो हेजे पयलू हांव म्हणिल्लें आसा, आमचे शत्रू विरोधक ना, आमचे शत्रू स्वकीय आसात, जेणे आमचे कडल्यान सगळें साधून घेतलें, पस्कोडो बोललो आणि पस्कोडो बोलून थंयच ते आज हें केल्ले आसात। पूण हेंकां मान हो केन्नाच नसना। आजचे एका दिसा पुरतें राजकारण न पळयता आसतना आमकां ह्या लोकांक बरे तरेचें समाजकारण करपा खातीर आमी आज जें कौल हातान घेतिल्लो आसात तातूंत कॉम्प्रोमायज आणि प्रिन्सिपला कडेन तत्वज्ञान म्हणटा ते तत्व आमी म्हणटा केन्ना फुटवा लावपाना। हो म्हजो ठाम निर्णय आसा, म्हज्या कार्यकर्त्यांचो निर्णय आसा। आणि ह्याच अनुषंगान धरून आज मोठे संख्येन तुमी हांगसर उपस्थित रावली, खास करून म्हज्यो भयणी हांगसर उपस्थित रावल्यो, जे उदकाच्या एका थेंब्या खातीर तांच्या दोळ्यांतल्यान दुखां येतात, ती दुखां गळपाक जायना म्हणून आमी म्हजे कार्यालय, म्हजे कार्यकर्ते, म्हजे सगळे पंच सदस्य, जिल्हा पंचायत हिरीन वावरतात, फोन करतात। आणि म्हणूनच प्रथम लोकांची सेवा ही ईश्वर सेवा अशें आमी म्हणून आजपर्यंत काम करीत आयिल्ले आसात। देवान तुमकां सगळ्यांक बरे तरेचें आरोग्य आनी यश, धैर्य, धाडस, साहस, सामर्थ्य प्राप्त करून दिवचें अशें श्री चरणी मागता आणि तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा। जय हिंद, जय हिंद।